महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रारूप यादीनुसार देत आहोत. यात अनवधानाने काही चुका असू शकतात. यासाठी आपण कृपया प्रारूप यादीचे अवलोकन करावे. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच पुण्याच्या महाराजा मंडळाने जी काही 4882 घरांची सोडत जाहीर केली होती त्याची पहिली प्रारूप यादी ही प्रसिद्ध केलेली आहे. आणि त्याच्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आले की समजा ह्याच यादीवरून एक साधारणतः अंदाज काढा की कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अर्ज आहेत किंवा कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती अर्ज आहेत. तर इथे आपण आज मित्रांनो नेमकं कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि त्याचं नेमकं कन्क्लुजन काय आहे हे आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे की जे काही म्हाडाच्या पुणे मंडळाने 4882 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती जानेवारीमध्ये, त्याचा आता निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. 24 जून रोजी त्याची लॉटरी काढली जाणार आहे, सोडत काढली जाणार आहे. आता 18 जूनला त्याची पहिली प्रारूप यादी जाहीर झालेली आहे आणि 24 जून रोजी दुसरी प्रारूप यादी जाहीर केली जाणार आहे. पण आता पहिली प्रारूप यादी जी काही प्रसिद्ध झाली मित्रांनो, त्याच्यानुसार आपण संपूर्णपणे कॅल्क्युलेशन करू शकत नाही. पण दुसरी जी काही अंतिम प्रारूप यादी आहे त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत, कोण कोण म्हाडाचे विजेते ठरू शकतात. पण सध्या सुद्धा आमचं सुद्धा त्याच्यावरती काम सुरू आहे. साधारणतः किती लोक यासाठी रिस्पॉन्स करतात जे अपात्र आहेत त्याची संख्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आम्ही नेमकं कोण कोण विजेते ठरू शकतात त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. पण आज आपण नेमका ज्या काही योजना म्हाडाची योजना, 20% योजना आणि जे काही PMAY ची योजना होती त्या अंतर्गत किती अर्ज दाखल झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊ एका ग्राफिकच्या माध्यमातून की नेमका कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती अर्ज आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 20% सर्वसमावेश योजनेचा तपशील पाहिला तर एकूण प्राप्त अर्ज आहेत 47,635. एकूण पात्र अर्जदार आहेत 46,683 आणि एकूण अपात्र अर्जदार आहेत 952. यानंतर पहा मित्रांनो, म्हाडा पुणे लॉटरीमध्ये 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत एकूण उपलब्ध घरे आहेत 1404. एकूण प्राप्त अर्ज आहेत 46,683 आणि एका घरामागं साधारणतः सरासरी मी नंबर काढला मित्रांनो, हे अंदाजित माहिती आहे. सरासरी 33 अर्जदार हे एका घरामागं आहेत 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत. आता पहिला आपण पाहूया पुणे महानगरपालिका हद्दीतील घरे. तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण उपलब्ध घरे होती 769. एकूण प्राप्त अर्ज आहेत 21,969 आणि सरासरी एका घरामागे PCMC हद्दीमध्ये 28 अर्जदार हे सध्या स्थितीमध्ये स्पर्धेमध्ये आहेत. या नंबरमध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो मित्रांनो जेव्हा अंतिम यादी जाहीर होईल, पण जास्त मोठा फरक पडणार नाही आहे. थोडाफार म्हणजे फरक पडू शकतो, एका घरामागं 2 ते 3 घरांचा फरक पडू शकतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घरांचा तपशील पाहिला मित्रांनो तर एकूण उपलब्ध घरे आहेत 635. एकूण प्राप्त अर्ज आहेत 24,679 आणि एका घरामागे साधारणतः सरासरी जे काही अर्जदार आहेत ते आहेत 38. म्हणजे PCMC मध्ये बऱ्यापैकी जास्त कॉम्पिटिशन या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यात जास्त मागणी ही कोणत्या घरांना आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हद्दीतील घरांसाठी सर्वात जास्त मागणी असल्याचं सदर लॉटरीतून किंवा सदर प्रारूप यादीवरून दिसून येत आहे. याचं कारण मित्रांनो तसंच आहे की कारण PCMC हद्दीमध्ये बऱ्यापैकी मोठमोठे बिल्डर्स आता इन्व्हेस्टमेंट करत आहेत, नामांकित बिल्डर्स घरे बांधत आहेत आणि बऱ्याच मोठमोठ्या सोयी सुविधा ह्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये उपलब्ध होताना दिसत आहेत. तर यानंतर पहा मित्रांनो, म्हाडा गृहनिर्माण योजना, म्हाडाची जी काही घरे आहेत त्याच्या योजनेअंतर्गत पहा तर संकेत क्रमांक 765 या ठिकाणी शिरूर, जे काही पुण्याजवळ शिरूर आहे तळेगाव चाकणकडे, तर त्या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे होती 18. एकूण प्राप्त अर्ज आहेत 16. अर्थातच या ठिकाणी ज्यांनी अर्ज केलेले आहेत ते सगळेच अर्जदार या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. यानंतर मित्रांनो, म्हाडा गृहनिर्माण योजना PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संकेत क्रमांक 764 शिरूर या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे होती 59. त्यासाठी फक्त 2च अर्ज प्राप्त झालेले आहेत जनरल पब्लिकसाठी आणि या ठिकाणी सरासरी पाहिली तर या ठिकाणी दोघंही अर्जदार हे विजेते ठरणार आहेत, त्यांना घर मिळणार आहे. यानंतर तिथेच म्हाडा गृहनिर्माण योजना PMAY संकेत क्रमांक 810 आहे. संकेत क्रमांक 810 साईनगरी कात्रज या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत 978. एकूण प्राप्त अर्ज आहेत 37 आणि एका घरामागे सरासरी
अर्ज पाहिले तर या ठिकाणी सगळेच 37 अर्ज हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. त्यांना तिथे घरे मिळणार आहेत. तर एकंदरीत आज आपण फक्त कोणत्या योजनेसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि किती बाद झालेले आहेत याची माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात याचं सगळं जे काही डेटा ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस करून एक अंदाज काढूया की नेमका कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात स्पर्धा निर्माण होऊ शकते. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.